राज्यातील छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता घर बसल्या खताचं बुकिंग करता येणार आहे. तसा पायलट प्रोजेक्ट राज्य शासनाने जे आहे ते घोषित केलं आणि ते प्रत्यक्षात कार्यान्वितसुद्धा आलं आहे आणि मोबाईल ॲपद्वारे जे आहे ते आता शेतकऱ्यांना ह्या सगळ्या खताचं बुकिंग केलं जाणार आहे. आपल्यासोबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी सर आहेत. खरं सर, राज्य सरकारचा हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट म्हणावं लागेल. खतासाठी जे आहे ते शेतकऱ्यांना फिरावं लागतं, रांगेत राहावं लागतं, पण खत भेटत नाही. अशात जे आहे ते हे ॲप मोबाईलवरून डाउनलोड करायचं आणि त्याचं खत बुक करायचं. नेमकं थोडी माहिती सांगा आणि त्याचा आम्हाला डेमो पण दाखवा. येस, नमस्कार. मी दीपक गवळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी छत्रपती संभाजीनगर. आपण जसे की म्हटले की महाराष्ट्रामध्ये 2च जिल्हे ह्या पायलट प्रोजेक्टसाठी निवडण्यात आलेले आहे की ज्याची शेतकऱ्यांना ऑनलाईन खतं बुकिंग करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. तर त्याच्यात छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर असे 2 जिल्हे आहेत आणि त्या 2 जिल्ह्यामध्ये हा पायलट प्रोजेक्ट कालपासून म्हणजे 5 जून 2026 पासून लॉन्च झालेला आहे. आणि याच्यात मला सांगायला आनंद वाटेल की मागच्या एका दिवसामध्ये आपण जवळपास 3,500 शेतकऱ्यांनी या ॲप्लिकेशनचा वापर करून ते त्यांचे खतं बुक केलेले आहेत आणि ते बुक केलेले खतं त्यांचा त्या ॲप्लिकेशनमध्ये QR कोड जनरेट होतो आणि QR कोड जनरेट झाल्यानंतर तो त्या जो काही दुकान त्यांनी निवडलेला आहे QR कोड जनरेट करताना, तो दुकानात त्याला जाऊन ते खतं 2 दिवसात म्हणजे आज बुक केल्यानंतर उद्या आणि परवा असे 2 दिवसामध्ये ते खतं त्याच्यासाठी ब्लॉक केले जातात आणि तो त्या दुकानात जाऊन ते खतं विकत घेऊ शकतो. आणि जर 2 दिवसात तो गेला नाही तर तिसऱ्या दिवशी ॲटोमॅटिक तो जो ब्लॉक झालेला साठा आहे संबंधित दुकानदाराचा तो रिलीज होतो. तर हे याचा फायदा असा आहे की शेतकऱ्याला आज उद्या माहिती आहे की उद्या आपल्याला खतं घ्यायचे, तर आज घरी बसल्या बसल्या तो खताची निवड करून, त्याच्या पिकाची निवड करून, खताची निवड करून, ज्याला आवश्यक खताची बुकिंग करून तो डायरेक्ट त्या दुकानावरती जाऊ शकतो आणि खतं घेऊ शकतो. तर याच्यामध्ये पारदर्शकता आहे आणि शेतकऱ्यांना जो त्रास होतो की कधीकधी सीझनमध्ये म्हणजे कायम नसतो, पण सीझनमध्ये कधीकधी लाईनमध्ये उभं राहायची वेळ येते. तर ह्या ॲप्लिकेशनमध्ये आपण गेल्यानंतर सिस्टमॅटिकली जो बुकिंग झाला आहे त्याला शेतकऱ्याला खत मिळणार आहे. तर सर, ते आपल्याला डेमोज दाखवतील का नेमकं शेतकऱ्यांनी कसं बुकिंग करायचं? येस, त्याच्या बाबतीत डेमो आपण घेऊयात. त्याच्यात मेन त्याचा विषय आहे की आपल्याला प्ले स्टोअरच्या माध्यमातून आपल्याला गुगल प्ले स्टोअर जे आहे, आपला अँड्रॉईड जो फोन आहे, अँड्रॉईड फोनमध्ये गुगल प्ले स्टोअरवरती आपल्याला जायचं आहे. गुगल प्ले स्टोअरवरती गेल्यावर त्याला आपल्याला सर्च बारमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्याचं नाव टाकायचं आहे, आपले फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल. आता हे अशा प्रकारचं तुम्हाला हे दिसतं ॲप्लिकेशन, की ज्याच्यामध्ये एक छोटं पान दिसेल आणि त्याच्या खाली मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर हा त्याच्या खाली असेल. तेच ॲप्लिकेशन आपण डाउनलोड करायचं आहे. याच्यामध्ये बऱ्याच वेळेस काय होतं की वेगवेगळे ॲप्लिकेशन दिसतात, परंतु मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर असलेलं ॲप्लिकेशन आपण डाउनलोड करण्यासाठी त्याला घ्यायचं आहे. आपण इन्स्टॉलचं बटन दाबलं की विदिन 10 सेकंदाच्या याच्यामध्ये तो इन्स्टॉल होतो. डिपेंड त्याची तुमची नेटची स्पीड कशी आहे आणि तुमचा जो फोन आहे तो फोन किती फास्ट चालतो तुमचा आपला हा, याच्यावरती बुकिंगसाठी आपल्याला आता हे असं ॲप्लिकेशन दिसतं. त्याच्यात सुरुवातीला लँग्वेज निवडायची आपल्याला संधी आहे. आता लँग्वेज निवडताना इंग्लिश, हिंदी, गुजराती आणि मराठी आणि खालची एक वेगळी लँग्वेज आहे. तर ह्यापैकी आपण कोणती लँग्वेज आपण निवडू शकतो. तर आपल्याला सोयीस्कर म्हणून आता इंग्लिशमध्ये आपण याला निवड केलेली आहे. आता इंग्लिश निवड केल्यानंतर तो पुढचा टप्पा त्याच्यामध्ये येतो, त्याला स्टेट म्हणजे राज्याची निवड तुम्हाला करावं लागते. तर त्याच्यामध्ये राज्य आपलं महाराष्ट्र राज्य आपण निवडू. महाराष्ट्र राज्य निवडल्यानंतर आपल्याला 2 हे दिसतात, आधार नंबर आणि फार्मर आय डी. तर फार्मर आय डी मोठ्या प्रमाणात आपल्या 75% शेतकऱ्यांचा फार्मर आय डी अवेलेबल आहे. फार्मर आय डीने जर तुम्ही लॉग इन केलं तर ते अत्यंत चांगलं आहे. आणि जरी तुमचा फार्मर आय डी तुम्हाला आठवत नसेल तरी तुम्ही तुमच्या आधार नंबरवरून आपण हे देऊ शकतो. आता आधार नंबर हा याच्यावरती आपण एक डेमो म्हणून आपण देणार होतो. आधार नंबर कोणाचा देणार होतो तो जो आधार नंबर टाकावा लागेल त्याच्यावरती 8023. आता हा त्याला आपण OTP बेस केलेला आहे आणि OTP याच्यात आपल्याला रिसीव झाला की तो आधार नंबरवरती तो याला दिसतो आपल्याकडे. आता ते व्हेरिफिकेशन त्याला द्यायचं आहे. तर तो अशा प्रकारचं आपल्याला मग डायरेक्ट ते त्याचं तुम्हाला तुमची जर फार्मर आय डी झालेला असेल तर ऑलरेडी त्याची माहिती तुम्ही याच्यामध्ये येऊन जाते की तुमचं किती जमीन आहे आणि किती क्षेत्र आहे, कोणत्या सर्वे नंबरमध्ये आहे. तर याच्यामध्ये आता आपण जर
बघितलं तर आता हे माय फार्ममध्ये आपण गेलं की माय फार्ममध्ये गेल्यानंतर आपल्याला नवीन जर जमीन ॲड करायची असेल तर तो पण ऑप्शन आहे, किंवा जो आपला जमीन आहे त्याच्यावरती आपण इथं क्लिक केलं की आपल्याला त्याचे सर्वे नंबर दिसतात. त्या सर्वे नंबरवरून आपण क्लिक करू शकतो आणि पुढचा जो टप्पा आहे तो आपल्याला त्या सर्वे नंबरमध्ये कोणतं पीक घ्यायचं आहे. तर आता आपण इथं समजा इथं हे आपल्या सिरियल पल्सेस आणि फायबर क्रॉप वगैरे असे सगळी त्याच्यामध्ये डिटेल, जेवढे सगळे क्रॉप आहेत तेवढी सगळी डिटेल आहेत. आता आपण याच्यात सिरियल म्हणून याच्यामध्ये मक्काचं पीक निवडू, कारण आता मक्काचं हे आहे तर मक्का हे निवडलेलं पीक आहे. तर आता हे पीक निवडल्यानंतर खाली ऑप्शन येतं तुम्हाला की अप्लाय फॉर फर्टिलायझर. अप्लाय फॉर फर्टिलायझर केल्यानंतर तुम्हाला हे युरिया, NPK, DAP, SSP, MOP असं सगळं त्याच्यामध्ये दिसून येतं. आता इथं पुढे गेल्यानंतर आता इथं काय झालं की आता हे तुम्हाला म्हणजे डेमोतच आपण घेतो आहे. आत्ताच आपण काही बॅग त्याच्यामध्ये रिकमेंडेड आहे. तर युवर 41 आता आपण काही बॅग आधी बुक केलेल्या होत्या, म्हणजे टोटल आपल्याला जर बॅग दिलेली आहे तर त्यांनी दाखवले की तुम्ही किती बॅग बुक केलं शकता. तर आपण त्याला मॅन्युअली ते एंटर करू शकतो. तर ते याच्यामध्ये आपलं आता हे सिलेक्ट प्रॉडक्टमध्ये गेलं तर याला युरिया आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर तो युरियामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची कॅटेगरी आहे. तर जे न्यूम कोटेड युरिया आहेत किंवा इम्पोर्टेड युरिया आहे ते आपण त्याची सिलेक्ट करू शकतो. ते सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला त्याची क्वांटिटी येते आणि ती क्वांटिटी आपण 1, 2, 3 अशी जी सिलेक्ट करायची आहे ती क्वांटिटीसुद्धा आपल्याला याच्यात दिसते. तर त्याच्यानंतर पुढे गेलं की आपल्याला कोणत्या दुकानात त्याचा स्टॉक अवेलेबल आहे तर ते दुकानाचे नावं आपल्याला दिसतात. तर हे दुकानाचे नावं आपण इथं सिलेक्ट करायचं आहे. आता हा दुकानदार आपल्याला दिसतो आहे, तो आपल्या जवळपासचे जे दुकान आहे त्यांचे नाव आपल्याला दिसतात. त्याचं सिलेक्शन झालं की आपण पुढे त्याला पुढे जातो. म्हणजे सिलेक्शन झाल्यानंतर पुढचा टप्पा याच्यामध्ये असा आहे की तुम्ही स्वतः फार्मर ते घ्यायला जाणार आहे किंवा तुमचा रिप्रेझेंटेटिव्ह कोणी पाठवणार आहे. जर समजा एखाद्या वेळेस वडील बुक करता, मुलगा घ्यायला जातो किंवा बटाईदार असेल, म्हणजे मालक बुक करतो आणि त्याचा जो बटाईनं शेत करतो तो माणूस खतं घ्यायला जातो. तर अशा कंडिशनमध्ये शेतकरी स्वतः जाणार नसतील तर तो त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे त्याचा प्रतिनिधी पाठवण्यासाठी तो सुविधा आहे. आणि जर रिप्रेझेंटेटिव्ह पाठवणार असेल तर त्याचा आधार आपल्याला टाकावा लागतो आणि त्याचा मोबाईल नंबर टाकावा लागतो. आपल्या केसमध्ये आपण आता असं म्हणू की स्वतः शेतकरी जाणार आहे तर स्वतः शेतकऱ्याचा फोन नंबर आपण तिथे टाकू शकतो. तर तुमचा फोन नंबर सांगा. 9923794275. आता अशा प्रकारे हा फोन नंबर एंटर केला आणि सबमिट झाला. तर याच्यामध्ये हे आपण आता एक आधीच याच्यावरती डेमो दाखवलेला आहे. तर ही पुढचा टप्पा फक्त आता QR कोड त्याचा जनरेट होतो आणि तो QR कोड जनरेट झालेला आहे. तर तो QR कोड आपल्याला लगेच तो दिसून येतो. आता ह्या केसमध्ये आपल्याकडं ऑलरेडी एक QR कोड आपण जनरेट केलेला आहे, त्याच्यामुळे तो डायरेक्ट QR कोड आपल्याला दाखवत नाही. तर तो जो मोबाईल नंबर टाकला की तो डायरेक्ट त्याचा QR कोड आपल्याला दिसून येतो. आता ह्या हिस्ट्रीमध्ये आपल्याला इथे दिसेल की हे QR कोड नेम कोटेड बुक झालेला आहे. तर हे अशा प्रकारचा QR कोड त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो. तर हे QR कोड आपण त्या डायरेक्ट दुकानात जाऊन त्याला दाखवायचा आणि तो त्या मशीनवरती त्याला स्कॅन करणार आणि मशीनवर स्कॅन केला की तुम्ही जे खत बुक केलेले ते खत तुम्हाला भेटून जाणार. अशी ही प्रक्रिया एकंदरीत या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून केली जाते. आणि ह्या ॲप्लिकेशनमध्ये मग इथं तुम्हाला तारीख दिसते. आता आज आपण 6 तारखेला बुक केलेलं आहे, तर हे 7 जून आणि 8 जून म्हणजे उद्या आणि परवाच्या दिवशी तुम्हाला हे खत अवेलेबल राहणार आहे. यदा कदाचित तुम्हाला जर समजा जाणं झालं नाही किंवा तुमचं काही डिसिजन चेंज झालं तर तुम्हाला ते ॲप्लिकेशनसुद्धा कॅन्सल करण्याची सुविधा या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये देण्यात आलेली आहे. एकंदरीत असं हे मोबाईल ॲप्लिकेशन आहे. याची आपण ट्रेनिंग पूर्ण तुमच्या कृषी सेवा केंद्र चालकांना दिलेली आहे. गावागावात आपले जिल्हा परिषदची यंत्रणा आहे, आपली तालुक्याची यंत्रणा आहे, या कृषी सहाय्यक आहे किंवा आमचे सहाय्यक कृषी अधिकारी आहे, उपकृषी अधिकारी आहे, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि जिल्ह्यातली सगळीच एकंदरीत राज्यस्तरावरची कृषीची यंत्रणा आणि तुमच्या जिल्हा परिषदची यंत्रणा प्लस माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी तहसीलदार आणि BDO यांनासुद्धा या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवा आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं प्रशिक्षण करून घ्या, अशा पद्धतीचं आव्हान आणि सूचना तशा दिलेल्या आहेत. तर त्या पद्धतीनं आपल्या जिल्ह्यामध्ये अत्यंत उत्तम प्रकारे काम चालू आहे.
थोड्याशा पायलट प्रोजेक्ट असल्यामुळे सुरुवातीला थोड्या अडचणी येतात. तर शेतकऱ्यांना माझं एक आव्हान वजा विनंती राहील की आपण थोडंसं संयम ठेवा. ज्या काही अडचणी येतील ते आम्ही दिल्लीची जी टीम आहे जी हे ॲप डेव्हलप केलेलं आहे त्यांच्या कायम संपर्कात आहे. ज्यांना कोणाला अडचणी येत असतील त्यांना आपण जिल्हा तालुका स्तरावरती संपर्क क्रमांक दिलेले आहेत, त्यांना फोन करा. आमच्यासोबतही कंटिन्युअस आपलं बोलणं सुरू आहे आणि जी काही अडचणी येतील त्याची सोडवणूक आपण आता याच्यामध्ये करतो आहे. तर सर्वांनी याचा लाभ घ्या आणि संयमाने आम्हाला सहकार्य करा अशी माझी विनंती राहील. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे जिल्ह्यातील 3,500 शेतकऱ्यांनी हे ॲप डाउनलोडिंग केले. प्रत्यक्ष या ॲपद्वारे कोणी खत खरेदी केले का? येस, 3,500 माझा जो आकडा सांगितला तो बुक केलेलाचा आकडा सांगितला. ॲक्च्युली डाउनलोड झालेले म्हणजे ॲप्लिकेशन डाउनलोड झालेली संख्या ही जवळपास 10,000च्या घरात आहे. 10,000च्या घरात डाउनलोड झालेत आणि 3,500 शेतकऱ्यांनी ते बुक केलं. त्याच्यापैकी 1,000 आसपास शेतकऱ्यांनी त्याचं खत आज संध्याकाळपर्यंत ते म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी घेऊन गेलेले आहे. तर ते चांगल्या पद्धतीनं ते रन होतं आहे. थोडी अडचण येते पण ती पण अडचण लवकरात लवकर सोडवल्या जातील. शेवटचा प्रश्न सर, जिल्ह्यात जे आहे ते खताची काय परिस्थिती आहे? काही ठिकाणी जे आहे ते लिंकिंग होत असल्याचा आरोप आहे. शेतकऱ्यांना जे आहे ते लुटण्याचा प्रकार सुरू असल्याचं बोललं जातं. नाही, याच्यात आपण जर बघितलं तर मागच्या 2 महिन्यामध्ये किंवा आपण इथं आता हा पूर्ण महिना संपायच्या याच्यापर्यंत आपण जर आकडेवारी बघितली तर ज्या दुकानदारांनी काही चुकीच्या काही पद्धतीनं काही करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांच्यावरती आपण कारवाई केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कारवाई आपल्या जिल्ह्यामध्ये झाल्या आहे. जवळपास 100च्या आसपास आपण लायसन्स सस्पेंड केलेले आहेत. 3 लायसन्स आपण रद्द केलेले आहेत आणि 4 FIR आपण आत्तापर्यंत दाखल केलेले आहेत नवीन खरीप हंगामामध्ये. मागच्या वर्षीची तर आकडेवारी वेगळी आहे आणि जिल्हा स्तरावरून भरारी पथकं आपण नेमलेली आहेत. जिल्हा स्तरावरती 1 पथक आहे, प्रत्येक तालुका स्तरावरती 1 पथक, असे एकूण 10 पथकं आणि डिव्हिजन विभागीय स्तरावरती सुद्धा 1 पथक, असे 11 पथकं आपलं कार्यरत आहेत. आणि आमचं बारीक लक्ष या सगळ्या बाबींकडे आहे. आणि खताच्या अवेलेबिलिटीबाबत आपण जर बोललं तर आपल्याला यावर्षी 2,82,000 मेट्रिक टनाचा पूर्ण खताचा जो आवंटन मंजूर झालेला आहे आणि आपली मागणी 3,92,000च्या आसपास होती. मागच्या वर्षीचं काही 1,00,000च्या मार्च 31पर्यंत 1,10,000 मेट्रिक टन खत शिल्लक होतं. ते आणि हे मंजूर आवंटन असे दोन्ही मिळून आपली जी मंजूर झालेलं जे आवंटन आहे ते व्यवस्थित जर आपल्याला मिळत राहिलं सीझनच्या शेवटपर्यंत तर आपल्याला खताची अडचण येणार नाही. आतापर्यंत तर व्यवस्थित खताचा पुरवठा झालेला आहे. थोड्याफार प्रमाणात कुठे काही एखादं गाव असेल किंवा एखाद्या छोट्या कुठल्या तरी सर्कलमध्ये कधी प्रॉब्लेम येऊ शकतो, परंतु ओव्हरऑल परिस्थिती जी आहे तर ती समाधानकारक आहे. खताचा काही तुटवडा आपल्याला भासणार नाही. निश्चित आपण बघतो राज्य शासनाने जे आहे ते छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट अंतर्गत एक ॲप जे आहे ते विकसित केले आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता खताची बुकिंग करता येणार आहे आणि त्याला प्रत्यक्ष सुरुवात झाली. जवळपास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1,000 शेतकऱ्यांनी जे आहे ते ॲपच्या माध्यमातून खत बुक केलं आहे, खत खरेदीसुद्धा केलं आहे. ही कुठेतरी शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी म्हणावं लागेल. आणि हा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण राज्यात आणि देशात हे जे आहे ते प्रोजेक्ट राबवला जाणार आहे. हे ॲप जे आहे ते शेतकऱ्याच्या मोलमध्ये दिलं जाणार आहे अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी दिली. कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.